श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, उद्या नागपंचमी आहे. तसेच श्रावणातील पहिला सोमवार देखील आलेला आहे. आणि ज्यावेळेस श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे एकाच दिवशी आलेला आहे, हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी पूजा केलेले फळ हे अतिशय उत्तम मिळते आहे. हा दुर्मिळ योग आपण या दिवशी ज्यावेळेस दोन योग एकत्र येतात त्यावेळेस त्यांना सुवर्णयोग असे म्हणतात. आता आपल्याला श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी महादेवाची पूजा करावयाची आहे का नागदेवतेची पूजा करावयाची आहे. मग दोन्हीही सण एकत्र आल्यामुळे ही सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. हिंदू शास्त्राप्रमाणे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार हे एकाच दिवशी आल्यामुळे आपण ज्यावेळेस ह्या दोघांची पूजा करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळते. हिंदू धर्मात नागाला केवळ साप म्हणून पाहिले नाही जात, तर ती नागदेवता आहे आणि हे पूजनीय स्थान तिला दिले जाते. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि भगवान शिवाच्या गळ्यात हा नाग विराजमान असल्यामुळे आणि त्याच दिवशी नागपंचमी आल्यामुळे विशेष असे नागपंचमीला महत्त्व आहे. आता या नागपंचमीच्या दिवशी 2 तासाचा जो काही राहुकाळ येणार आहे त्या दिवशी त्या वेळेत आपल्याला पूजा करावयाची नाही. तर या नागपंचमीच्या दिवशी आपण काय करतो की कुणाकडे प्रतिमा असेल तर ती प्रतिमा आणून आपण त्याची पूजा करतो. मग या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तसेच या दिवशी कोणते नियम पाळावेत हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी 1-2 तासाचा हा राहुकाळ असणार आहे. या राहुकाळात देखील आपल्याला पूजा करायची नाही. जर राहुकाळात आपण पूजा केली तर त्याचे परिणाम वेगळे येतात आणि अशा वेळेस आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही. त्यामुळे 2 तासाच्या राहुकाळात आपल्याला चुकूनही श्रावणी सोमवारची किंवा नागपंचमीची पूजा करावयाची नाही. प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळ म्हणून असतो आणि तो शुभ काळ असा मानला जातो. मग आपण या राहुकाळामध्ये नागपंचमीची किंवा सोमवारची पूजा केली तर त्याचे आपल्याला कोणतेही जे फळ मिळायला पाहिजे ते फळ मिळत नाही. मग त्यासाठी आपल्याला या काळामध्ये पूजा करणे वर्ज्य आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला अजिबात पूजा नागपंचमीची, नागाची किंवा श्रावणी सोमवारची जी काही पूजा असेल ती तुम्हाला पूजा करावयाची नाही. वेदकाळानुसार नागपंचमी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरदार स्वच्छ करून आपल्याला देवपूजा करावयाची आहे. तसेच आपल्याला पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्र काढावयाची आहे. जर तुम्हाला तसं शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून नागोबाचं चित्र किंवा फोटो असतो तो आणला तरी चालतो. तो भिंतीला चिटकवायचा आणि त्याची आपल्याला पूजा करावयाची आहे. तसेच नैवेद्याला आपल्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करायची आहे. नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध अर्पण करायचं आहे. तसेच आपल्याला उकडीचे पुरणाचे दिंड हा नैवेद्य दाखवा, कारण या दिवशी याच नैवेद्याचा खरा मान असतो. त्यामुळे या दिवशी हा नैवेद्य दाखवा आणि शेवटी आरती करावी, कापूर जाळावा, घरात सगळीकडे फिरवावा. त्यामुळे घरातील वातावरण कसं प्रसन्न असं राहतं. आता या दिवशी अशा कोणत्या चुका आपल्याला करावयाच्या नाहीत की या दिवशी आपल्याकडून चुका झाल्या तर या पूजेचं म्हणजे नागपंचमीचं आपल्याला कोणतंही फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा गोष्टी करणं आपण टाळायचं आहे. तर कोणत्या गोष्टी करू नये तर या दिवशी काही चिरायचं नाही किंवा काही उकरायचं नाही, तसेच काही तळायचं नाही, चुलीवरती तवा देखील ठेवायचा नाही. आता या सर्व गोष्टी आपण हे कटाक्षाने पाळायला पाहिजे. आता चुलीवरती तवा आपल्याला ठेवायचा नाही का, तर नागाच्या फणीसारखं ते मानलं जातं. गॅसवरती तवा ठेवणे हे अशुभ मानलं जातं, म्हणून या दिवशी तव्याचा वापर तुम्ही करू नका. तसेच कुठलेही पदार्थ तळायचे नसतात, कुठल्याही भाज्या आपल्याला चिरायच्या कापायच्या नसतात. जर तुम्हाला त्या चिरायच्या कापायच्या असतील तर त्या तुम्ही आदल्या दिवशी साफसफाई किंवा चिरून ठेवा. तसेच सुरी, सुई असे धारदार जे काही वस्त्र आहेत ते एका ठिकाणी आपल्याला लपवून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते कुणाच्या नजरेला येऊ नये. अशा पद्धतीने घराच्या एका कोपऱ्यात तुम्ही कुठेही त्या वस्तू ठेवू शकता. तसेच घरामध्ये जर तुमच्या गुरं वगैरे असेल तर त्यांना चारा अगोदरच रानातून काढून आणून ठेवा.
शेतामध्ये नांगर चालवू नये किंवा जमीन खोदू नये. जर तुम्हाला झाडे लावायची असतील तर त्या दिवशी तुम्ही झाडं लावू नका, कारण झाडं लावताना देखील जमीन खोदावी लागते. त्यामुळे हे आपल्याकडून पाप होऊ नये, त्यामुळे आपण या दिवशी झाडे झुडपे अजिबात लावण्याचा प्रयत्न करू नका. तसेच या दिवशी घरात कोणते वादविवाद करू नका. शांत वातावरण घरात ठेवा. जेवढे तुम्ही शांत ठेवाल तेवढे तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा राहील. हे देखील एक महत्त्वाचं नियम आहे की घरात वादविवाद करू नका. नागपंचमीची पूजा हे कोणत्या 2 तासाच्या राहुकाळामध्ये करावयाची नाही. तर पहा, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा एक छायाग्रह म्हणून मानला जातो आणि दररोज 90 मिनिटांचा राहुकाळ येतो आणि या राहुकाळामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जास्त असतो आणि या काळात केलेली कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य जर आपण केले, या काळात राहुकाळात जर आपण पूजा केली तर त्याचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही. या व्यतिरिक्त वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून राहुकाळ हा अशुभ मानला जातो. मग राहुकाळ जो असतो ना, तो एक छायाग्रह असून तो भ्रम आणि विघ्न निर्माण करतो. म्हणून या काळामध्ये आपल्याला पूजा करावयाची नाही. तो पूजा करण्यासाठी अडथळे निर्माण करतो. उद्या नागपंचमीच्या दिवशी राहुकाळ असणार आहे. तो सकाळी 7:52 ते 9:27 आहे. म्हणून या काळामध्ये तुम्ही नागपंचमीची किंवा श्रावणी सोमवारची पूजा करणे टाळा. तसेच या दिवशीचा दुसरा मुहूर्त असणार आहे दुपारी 11:59 ते दुपारी 12:51 हा सुद्धा एक शुभ मुहूर्त असणार आहे. या शुभ मुहूर्तावर सुद्धा तुम्ही पूजा केली तरी चालेल, कारण या मुहूर्तावर केलेली पूजा ही आपल्याला फळं देऊन जाते. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होतील. जे काही आजारपण आहेत ते दूर होतील आणि आपण या पद्धतीने श्रावणी सोमवारची आणि नागपंचमीची सेवा करावयाची आहे. हे दोन्ही सण श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्यामुळे हा दुर्मिळ योग आहे आणि या दुर्मिळ योगामध्ये आपण यांची पूजा केली तर आपल्याला दानदुपटीने आपल्याला फळ प्राप्त होते. त्यामुळे अवश्य भगवान शिवाची पूजा करा आणि नागपंचमीची देखील नागाची देखील पूजा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.